नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण चाललो आहोत काला घोडा आर्ट फेस्टिवल, जो की आहे चर्चगेट ईस्टला, आणि याची जी तारीख आहे ती आहे 31 जानेवारीपासून 8 फेब्रुवारी 2026, आणि याची जी वेळ आहे ती आहे सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत। काला घोडा आर्ट फेस्टिवलला जाण्यासाठी मित्रांनो चर्चगेट रेल्वे स्टेशनवर आपल्याला उतरावं लागेल। तिकडे उतरल्यावर तुम्ही जर बाहेर निघालात तर तुम्हाला टॅक्सी भेटेल, टॅक्सी किंवा तिथून बसही जाते काला घोडा आर्ट फेस्टिवलसाठी। भारतातील अतिशय प्रसिद्ध असा हा आर्ट फेस्टिवल आहे। आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत, तर तुम्हाला सर्वप्रथम प्री रजिस्ट्रेशन एंट्रीसाठी हा दिलेला QR कोड स्कॅन करायचा असतो आणि तो तिकडे बसलेल्या सिक्युरिटीला दाखवायचा असतो। त्याच्यानंतर तुम्हाला आतमध्ये एंट्री मिळते। तर मित्रांनो, आपण बघू शकता समोरच काला घोडाचा स्टॅच्यू बनवलेला आहे आणि हे भव्य मोठे प्रवेशद्वार आहे, जिथून आपल्याला आतमध्ये एंट्री आहे। आणि आपण जेव्हा आतमध्ये एंट्री करतो तेव्हा आपल्याला सुरुवातीलाच इकडे अनेक भारतातील अनेक राष्ट्रांमधून आलेले स्टॉल्स दिसतात। तर आपण बघू शकता हे कायनाट डिझाइन दिल्लीचं शॉप आहे। अरण्यम परफ्यूम्स महाराष्ट्र। तर तुम्ही बघू शकता स्टॉलच्या मधोमध त्याने एक आर्ट बनवलेलं आहे आणि त्याचं डिस्क्रिप्शन याच्यात दिलेलं आहे। तर मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुम्हाला काला घोडा आर्ट फेस्टिवलचं प्रवेशद्वार दाखवतो। हे प्रवेशद्वार अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी सजवलेलं आहे आणि त्याच्या साईडला त्यांनी बॉटलच्या जे झाकणं असतात ते सुद्धा लावलेली आहेत, आणि एंट्रीला पण इकडे काही स्टॉल्स आहेत। आणि याच्या पुढे गेलं तुम्ही तुम्हाला काला घोडा आर्टचे जे आर्ट्स त्यांनी बनवलेले आहेत तुम्हाला पाहायला मिळतील। टच प्रास। तर हे बघा, इथून सुरुवात होते। इथे आपल्याला पूर्वीचे जुने गेम आणि आत्ताचे नवीन टेक्नॉलॉजी आणि गेम यांचा संगम दाखवण्यात आला आहे। या बूथमध्ये त्यांनी पूर्वीचा PCO दाखवलेला आहे, जो सुरुवातीला आपण वापरायचो सार्वजनिक PCO म्हणून। कोळी बांधव आणि समुद्र यांचा एकमेकांशी असलेला अतूट संबंध ह्या आर्टमधून दाखवण्याचा प्रयत्न कलाकारांनी केलेला आहे। मोठ्या आकाराचा प्रॉन्स मासा टाकाऊ प्लास्टिकच्या हिरव्या बॉटलने आणि तारेच्या सहाय्याने अतिशय सुरेख पद्धतीने बनवण्यात आला आहे। अनेक कलाकारांनी आपल्या कलाकौशल्याने अनेक वस्तू इथे बनवलेल्या आहेत आणि त्याला पाहण्यासाठी लोकांची सुद्धा खूप गर्दी इथे होत असते। माणसांचा सुरुवातीपासूनचा प्रवास आपल्याला या आर्टमधून दाखवण्यात आला आहे। या आर्टला लाकडापासून बनवण्यात आले आहे, जो सुरुवातीचा जंगलातला प्रवास दाखवतो आणि आत्ताचा जंगलतोडीचा प्रवास स्पष्ट करतो आणि भविष्य अनाकलनीय असल्याचे सांगतो। हे आर्ट आपल्याला माणसाचा प्रवास कसा वेळेप्रमाणे, निसर्गाप्रमाणे आणि टेक्नॉलॉजीप्रमाणे बदलत गेला आहे हे दर्शवतो। अनेक रंगबेरंगी रंग आणि वेगवेगळ्या डिझाईन्सचा उपयोग करून कलाकाराने अतिशय सुंदर पद्धतीने बनवलेला हा घोडा आपल्याला बघायला मिळत आहे। हा घोडा अनेकांचे लक्ष वेधून घेतो आणि त्यामुळे इथे आलेल्या प्रत्येकाला एक तरी फोटो या घोड्याबरोबर काढावासा नक्कीच वाटतो। जीवनात जरी अनेक दुःख आणि कठीण समस्या असल्या तरीही आपल्या जीवनातील जो सुंदर रंग आहे तो पाहायला तुम्ही विसरू नका। जणू काही हाच मेसेज हा घोडा देत असावा। काला घोडा आर्ट फेस्टिवलमध्ये कलाकारांनी बनवलेल्या या सुंदर आकृतीचा आणि प्रतिकृतीची जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर याच्या बाजूला त्यांनी एक डिस्क्रिप्शन असं लावलेलं असते, तर ते तुम्ही वाचलं तर तुम्हाला अजून पूर्ण माहिती मिळू शकते। या कलाकृतीतून वेळ, पौराणिक कथा, मानवी जबाबदारी, भौमितिक भाषा हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे योगा सायकलने प्रेरित आहे। यात 6 घड्याळे दाखवण्यात आली आहेत, जी वेळ आणि मानवी नैतिकता दाखवतात।
If you find any suspicious item, please inform the police immediately. If anyone has any difficulty, please contact the health center. The entire premises of the Kalagoda festival is under CCTV surveillance. Thank you. नमस्ते मुंबई पुलिस की ओर से कालाघोड़ा महोत्सव में आप सभी का हार्दिक स्वागत है। कृपया एक जगह भीड़ जमा न होने करें। यदि किसी को भी कोई कठिनाई होती है तो कृपया सहायता केंद्र से संपर्क करें। कालाघोड़ा महोत्सव का संपूर्ण परिसर सीसीटीवी की निगरानी में है। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, कालाघोडा फेस्टिवलमध्ये तुम्हा सर्वांचे मुंबई पोलिसांतर्फे स्वागत। कृपया एका ठिकाणी जास्त गर्दी करू नका। आपले दागिने, मौल्यवान वस्तू, मोबाईल सर्वांनी जपून ठेवा। कोणतेही व्यवहारिक वस्तू अडवण्याच्या वेळी पोलिसांशी संपर्क साधावा। कोणाला वेळ असताना मदतीसाठी संपर्क साधावा। कालाघोडा महोत्सव संपूर्ण परिसरात विविध प्रसिद्ध आहे। धन्यवाद। आपल्या मुंबईबद्दल असलेलं सर्वसामान्य माणसाचं प्रेम दाखवण्याचा प्रयत्न या कलाकारांनी या लव्हच्या प्रतिकृतीतून केलेला आहे। प्रत्येकाला मुंबईबद्दल प्रेम आहे आणि त्याच प्रेमाने मुंबई ही प्रत्येकाला सामावून घेत असते। कालाघोडा आर्ट फेस्टिवलमधील कलाकारांना घोड्याबद्दल असलेलं अतिशय प्रेम हे दिसून येते त्यांच्या कलाकृतीतून, कारण प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त घोड्यांच्या कलाकृती आपल्याला पाहायला मिळतात। आणि ह्यात काही शंका नाही की अतिशय सुंदर पद्धतीने आणि रेखीव पद्धतीने त्यांनी हे आर्ट बनवलेलं आहे। जिओ मटेरियल अनेक कार्स आणि मोटर्स आपण मुंबईमध्ये पाहतो, पण काल्या पिल्या टॅक्सीचं महत्त्व आजही तेवढंच आहे हे या कलाकृतीतून दाखवण्याचा प्रयत्न कलाकारांनी केलेला आहे। आणि अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी हे आर्ट प्रेझेंट केले आहे की जेणेकरून प्रत्येकाला या काल्या पिल्या टॅक्सीसमोर आपला स्वतःचा फोटो काढण्याचा मोह आवरता येत नाही। जैवविविधतेसह निसर्गाशी मैत्री साधूया आणि जीवनाचा समतोल राखूया हा संदेश या आर्टमधून कलाकारांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि इथे आपल्याला मुंबई फिल्म सिटीशी संबंधित असलेले आर्ट बनवलेले दिसून येत आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्लॉग आवडला तर या व्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। पुन्हा भेटू अशाच प्रकारच्या नवीन एका व्लॉगमध्ये। तिथपर्यंत नमस्कार। कालाघोडा आर्ट फेस्टिवल आपल्या मुंबईमध्ये सुरू आहे आणि तो 8 फेब्रुवारी 2026 पर्यंत असणार आहे, तर पाहायला नक्कीच जा।